वित्त विभागाला लाडकी बहीण योजनेच्या खर्चाची चिंता। महिला मुलींसाठी आधीपासूनच कोट्यावधींच्या योजना असताना नव्या योजनेची गरजच काय? वित्त विभागाचा सवाल। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ। 2 क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर 31 ऑगस्ट पासून हायकोर्टात एकत्रित सुनावणी। विधानसभेच्या तयारीला लागले मनोज जरांगे। 20 ऑगस्ट पर्यंत उमेदवारी यादी तयार करणार। 29 तारखेला घेणार अंतिम निर्णय। यूपीएससी नंतर एमपीएससीतही दिव्यांग घोटाळ्याचा आरोप। 2022च्या निवडीतील 8 जणांविरोधात तक्रार। दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी होणार। गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली नवी डेडलाईन। प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना। मुसळधार पावसानंतर मुंबईला मगरींचा धोका। भिकेसीत मगर दिसल्यानं खळबळ। आणि सरकारच्या महाबँकेच्या योजनेवर शेतकऱ्यांची नाराजी। कांदा साठवण्यासाठी आम्ही सक्षम, निर्यात बंदी हटवा। शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी।